आदिम कातकरी संघटनेच्या 2 शाखांचे उद्घाटन भिवंडी तालुक्यातील बाबगाव व बाबगाववाडी येथे आज आदिम कातकरी संघटनेच्या भिवंडीचे तालुका उपाध्यक्ष राजेश सुदाम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन दिवे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरेश वाघे, ठाणे जिल्हाध्यक्ष काळूराम वाघे, ठाणे जिल्हा सचिव सुनील वाघे, मुरबाड तालुका अध्यक्ष मंगल वाघ, भिवंडी तालुका अध्यक्ष दीपक सवार, महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य अनंता मुकणे, महाराष्ट्र राज्य कमिटी सल्लागार सौ कुंदा दिवे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती वाघ, कायदेतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते नाना मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर वाघ, भिवंडीचे पत्रकार जनार्दन सुतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भिवंडी तालुक्यातील बाबगाव व बाबगाववाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कार्यकारिणीचा विस्तार आपण केलेला आहे। कार्यकारिणीच्या भिवंडी तालुका उपाध्यक्षपदी माननीय राजेश सुदाम पाटील यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या कार्याचा आवाका पाहता त्यांनी नियुक्तीच्याच दिवशी 2 शाखांचं इथे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ते की बाबगाववाडी आणि बाबगाव नाका या 2 शाखेंचं उद्घाटन इथे केलेलं आहे। परिसरातील सर्व आदिवासी स्त्री पुरुष महिलांना राजेश पाटील यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांना आपुलकी आहे, म्हणून मोठ्या संख्येने भिवंडीच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांनी सुद्धा उपस्थिती दर्शवलेली आहे आणि राजेश पाटील यांच्याबद्दलचं प्रेम आणि त्यांना नवीन पदाची दिलेली जबाबदारी याचं स्वागत करण्यासाठी किंवा त्यांना सहकार्य दाखवण्यासाठी हा मोठा जनसमुदाय इथे उपस्थित आहे। या कार्यक्रमात भिवंडीचे राजेश सुदाम पाटील यांना संघटनेचे प्रवेशपत्र देण्यात आले। त्यासोबतच त्यांना भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली। राजू दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या पदाला ते नक्कीच न्याय देतील आणि या पदाबद्दल समाजाचं काम अधिकाधिक व्यापकतेने करतील। त्यानंतर बाबगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला व त्यात जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। समस्या दूर करणं हा एक महत्त्वाचा दुवा आपण त्याच्यात ठेवलेला। आपलं ध्येय, धोरण, आपले विचारसरणी या 3 नावांसोबती फिरणारी आहे। आधी म्हणजे जे ज्या समाजाबद्दल आपुलकी ठेवतात, ज्या समाजाच्या विकासाबद्दल आस्था ठेवतात, ज्या समाजाचं भलं व्हावं अशी त्यांची मनोमन। आपण जातीचं राजकारण करणारे नाही आहोत, आपण धर्माचं राजकारण करणारे नाही आहोत, पण समाजाबद्दल भलं किंवा समाजाचा विकास करण्याची वृत्ती जर कुणामध्ये असेल तर त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली मोहीम असणार आहे। मला एक आमच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केली की या भिवंडी विभागातील माननीय राजेश दादा पाटील हे एक चांगली व्यक्ती आहे, जी समाजाचं चांगलं काम करते, समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करते आणि त्यांना आपल्यासोबत जोडून आपल्या समाजासाठी काही मूलभूत काम करायचे आहे, त्यांना थोडंसं आपल्या समाजाचं भलं व्हावं, त्यांना मदत करण्याची खूप मोठी त्यांच्या मनामध्ये सवय आहे किंवा त्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। देव अशी प्रवृत्ती खूप कमी लोकांना देतो, अशी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे। हिऱ्याची पारख ही सोनाराला असते, हिऱ्याची पारख ही त्याचं मूल्य जाणणाऱ्याला असते। आपली संघटना ही गुणग्राहक आहे, दूरदृष्टिकोन साधणारी आहे। जर राजूदादा पाटील हे आपल्या समाजासाठी इतकं चांगलं काम करण्याच्या मनशेने आपल्याकडे आले
तर त्यांना हवी ती जबाबदारी देणं, त्यांचं आपल्या समाजासाठी योगदान घेणं आणि त्यांना जी मदत लागेल ती मदत समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहून करणं, ही भूमिका आपल्या संघटनेची आहे. आपल्या संघटनेचे सर्वच पदाधिकारी आपण एक अनुभवलं असेल की 15 ते 20 गाव कमिट्यांचे फक्त 3-4 सदस्य इथे आलेले आहेत. कमिटी इतकी व्यापक आहे की सर्वांना बोलवणं आणि हा सत्कार करून घेणं हे मला सुद्धा शक्य नाहीये. त्याच्यामुळे मी एक नाव न घेता त्या गाव कमिटीच्या एकत्र 4-5 व्यक्तींना इथं बोलवणं आणि लवकर तो कार्यक्रम संपवावा हा आमचा हेतू होता. आपली संघटना ही विस्तार पावत आहे. त्यांनी शहापूरमध्ये भरीव काम केलेलं आहे. शहापूरमध्ये आपल्या जवळपास प्रत्येक 4-5 गावांमधनं एक संघटनेचा शाखा उभी राहिलेली आहे. अजूनही नवीन शाखा येत आहेत. आज अशी अवस्था आहे की आम्हाला उद्घाटन करायला जाण्यासाठी दिवस देता येत नाहीये. समोरचे बोलवत आहेत आणि आम्ही टाळाटाळ करतोय. भिवंडीमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. भिवंडीची आज आपण पहिली शाखा माननीय राजूदादा पाटील यांच्या हस्ते त्यांच्या विभागात स्थापन केली आहे. लवकरच अख्खा भिवंडी तालुका सुद्धा आपल्याला उद्घाटनांसाठी वारंवार फिरत राहावं लागेल, यावं लागेल. राजूदादा पाटील यांचं मोठेपण मी सांगायची गरज नाहीये. या विभागातील सर्व व्यक्तींना त्यांच्या दारसूरपणाबद्दल, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सखोल माहिती आहे. तरी सुद्धा थोडक्यात म्हणून सांगतोय, त्यांनी संघटनेची सर्व जबाबदारी न सांगता सुद्धा स्वतःच्या हाताने पूर्ण केलेली आहे. आज आपल्याला इथे बसायला व्यवस्थित मंडप व्यवस्था, आसन व्यवस्था याचं त्यांनी आयोजन करून दिलं. 1 ते 2 दिवसापूर्वीच फक्त आमचं ठरलं होतं की एक उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा. सर्वांच्या नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित करून दिलेली आहे. इतकंच नाही, समाजासाठी अजूनही काही देण्याचं त्यांचं जे बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की देणाऱ्याची दानत जी आहे ना, त्याच्या छोट्या कृतीवरून दिसते. एक मोठेपणाची गोष्ट सांगत नाही, मात्र साहेबांनी त्यांच्या मनातील एक विचार बोलून दाखवलाय की जिथे कुठे आपला समाज वंचित आहे, ज्यांना कुणाला आजारपणाने उपचाराचा खर्च करता येत नाहीये, अँब्युलन्समुळे त्यांना मोठ्या हॉस्पिटलपर्यंत येणं शक्य नाहीये, अशा लोकांसाठी साहेब लवकरच अँब्युलन्सची व्यवस्था सुद्धा करून देणार आहे. त्या अँब्युलन्सवर साहेबांचं आणि आपल्या संघटनेचं नाव असेल आणि ती व्यवस्था सर्व वारीपाड्यांना विनामूल्य किंवा अल्पशुल्क घेऊन साहेब उपलब्ध करून देतील आणि याच्यातच त्यांचं मोठेपण आहे. इतकंच नाही, संघटनेचं जेव्हा कार्यालय स्थापन होईल त्या कार्यालयाचा होणारा खर्च आणि त्या कार्यालयासंबंधित जी काही मदत लागेल ती साहेबांनी न मागता पुरवलेली आहे, ते देण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि सर्वात मोठं प्रमाण म्हणजे साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी पुढे यावं. संघटनेच्या माननीय संस्थापक जगन, माननीय काळूराम वाघे आणि महिला आघाडीच्या 2 सदस्यांना मी पुढे येण्याची विनंती करतो.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भिवंडी, शहापूर, मुरबाड या ठिकाणाहून महिला सदस्यांची संख्या एकत्र आली होती. त्यासोबतच पुरुष सदस्यांनी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावली होती. न्यूज 100 मराठीसाठी उमेश जोशी, भिवंडी.